नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात दिलीप नाईक निंबाळकर यांच्या अंतराळी ह्या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. श्रोते हो, ऐकूयात दिलीप नाईक निंबाळकर लिखित लक्ष्मण रेषे बाहेर. इतकं भयंकर असतं संशयाचं वादळ, होत्याचं नव्हतं करणारं. त्यात कोण कुठे कसा जाऊन पडलाय हे देखील अजून पुरतेपणानं उमगलेलं नाही आहे. आजपर्यंत तयार झालेल्या प्रतिमा, माणसांचे चेहरे, जमलेले जपलेले स्नेह, सांभाळलेली नाती, या सगळ्यांचा निर्दयीपणानं पालापाचोळा करत निघून गेलेलं सुमनच्या मनातलं संशयाचं वादळ मला उद्ध्वस्त करूनच शांत झाल्याचं दिसतंय. काही झालंच नाही आहे अशा आविर्भावात सुमन परत घर राखत बसली आहे. माझ्याच काय, पण कावेरी प्रदीपच्या हे नाकातोंडात पाणी गेलंय. काहीच्या काही भरकटायलाच झालंय. सारंच अघटित अकस्मात आहे. एखाद्या स्वच्छ ओढ्यात निवांतपणे पाय सोडून पाण्यात वाहत्या पाण्याचं सुख पायाला कुरवाळत असताना वरून जीव घेण्या पुराचा लोंढा यावा आणि त्यात कुठल्या कुठे वाहून जावं ना, तसं झालंय. नेमकं काय झालंय हे उमगायलाही वेळ लागला. मी तर सुन्नच झालोय. कावेरीचं काय झालं असेल, प्रदीप काय म्हणाला असेल. बँकेत तर कुणीही या विषयावर बोललं नाही, बोलणारही नाही. पण या न बोलण्यात सगळं काही आलंय. अश्विनी तो कावेरीची खास मैत्रीण. बँकेत दोघींची काउंटरवरची जागाही शेजारी शेजारी करून घेतलेली. त्या दोघी या भागात काही कामानिमित्त आल्या होत्या. सहज म्हणून घरी डोकवायला आल्या आणि सुमननी तो तमाशा केला. माझ्या आणि कावेरीच्या मैत्रीवर इतकं विष साचलं होतं सुमनच्या मनात, कधी कल्पनाही मनात आली नव्हती. कावेरी आणि अश्विनी तर काही वेळ बोलूही शकल्या नाहीत. इतक्या घाणेरड्या आरोपांना तेही अनपेक्षितपणे, अचानकपणे तोंड कसं आणि कोण देणार म्हणा. मती गुंग करणारा प्रकार होता तो. सुमनच्या या अनोळखी रूपानं सगळेच भांबावलो. कावेरी अश्विनी निमूटपणे निघून गेल्यानंतरही सुमनशी प्रतिवाद करण्याचंही बळ राहिलं नव्हतं. काल डोईफोडेला बँकेत बोलताना ऐकलं आणि आणखीनच मुका झालोय. आजवर काळेसाहेब म्हणजे एकदम राजा माणूस, दिलखुलास आदमी ह्या शेऱ्याची सवय झाली होती. काल मात्र डोईफोडे पवारला सांगताना ऐकलं, बिचारे काळेसाहेब, इतक्या भल्या माणसाच्या नशिबात हे असलं. 8 दिवसात मी दरिद्री झालो, बिचारा झालो. कावेरी आणि प्रदीपचं काय झालं असेल, ते काय अर्थ लावणार या सगळ्या प्रकाराचा. कावेरीनी बदलीसाठी अर्ज दिलाय, तिची बदली होईल, ती जाईल. बँकेतलं काम नेहमीप्रमाणे चालूच राहील. सुमन नेहमीप्रमाणे घर चकचकीत ठेवण्याच्या आवडत्या उद्योगात रमून जाईल. कॉलेज मित्रमैत्रिणीत पदमला दिवस अपुरा पडतोच आहे, पण मग माझं काय. बँकेत काम करणारं एक यंत्र. आकड्यांच्या जगात गुदमरून जाईल माझा जीव. वेळ लागायची वेळ आली आहे या विचारांनी. काय म्हणून सुमननं असं केलं असेल, का वागते सुमन असं, हा प्रश्न तर मी गेले 25 वर्ष विचारतोय स्वतःला. कसं आणि कोण समजावणार सुमनला. तिच्या स्वभावापुढे तर सुमित्राताईंनी हात टेकलेत. अपराधीपणानं ताई एकदा म्हणाली सुद्धा, माझं आणि मावशीचं चुकलंच खरं. आमच्या आग्रहानं तुला सुमनशी लग्न करावं लागलं आणि हे असं झालं. सुमनच्या स्वभावामुळे एकूण एक माणूस तुटलाय या घरापासनं. पण हे सुमनला का कळत नाही.
इतरांचं सुमित्राताईचंही ठीक आहे, सुमनपासून अंतरावर येते. काही जण तर कायमचेच दुरावले. पण मी आणि पदम कुठे जाणार? नवरा मुलगी ही काही अंतर ठेवून जगण्यातली नाती आहेत का? या सगळ्याची सुरुवात झाली ती मी लॉच्या शेवटच्या वर्षाला असताना. ठणठणीत तब्येतीचे उमेदीचे नाना अकस्मात गेले. धक्क्यानं आई कोलमडली, ती न सावरण्यासाठीच. नानांच्या नंतर तिचे व्यवहार या जगातले राहिलेच नाहीत. दिसणारं, आजूबाजूला असणारं जग आणि त्यात फक्त तिलाच जाणवणारं नानांचं अस्तित्व, याचे लपंडाव तिच्या उरल्या आयुष्यातच होत राहिले. सुमित्राताई देश परदेशात दाजींच्या बरोबर संसार मांडत राहिली, ती तरी माहेरी किती लक्ष घालणार? आईला घराला सावरण्यासाठी शिक्षण थांबवून मला ही बँकेतली नोकरी स्वीकारून घरी यावं लागलं. ताईने मावशीनी शोधलेल्या सुमनबरोबर लग्नही केलं. या घटना इतक्या वेगात घडत गेल्या की लग्नाची स्वप्न पाहायला, रंगवायला, विचार करायला, पारखायला कुठेच सवड मिळाली नाही. आयुष्यालाच वेग देण्यासाठी जणू नियतीनेच भास्कर नावाच्या भोवऱ्याभोवती घटनांची दोरी करकचून आवळून त्वेषानं खाली फेकत दोरी मोकळी केली असावी. भोवरा गरगरेल, फिरेल फिरेल आणि पडेल कुठल्या तरी कोपऱ्यात जाऊन. पण या गतीला ही सुमनच आखलेली चौकट आहे. त्या चौकटीत फिरावं लागतंय, त्याचं काय? घरात असताना शाळकरी मुलाच्या शिस्तीत वागणं आणि घराबाहेर मनातल्या मुलाला मोकळेपणानं हुंदडायला सोडणं, या दुहेरी ताणाला काय जगणं म्हणायचं का? आता तर सुमन घराबाहेरचंही माझं वागणं तपासत असते. पदमची अवस्था वेगळी नाही आहे. तिच्या हसण्या फुलण्याचे दिवस तर आत्ता कुठे सुरू झालेत. जाईल तिथे वळिवाच्या पावसाचा मृदगंध घेऊन जाणारी ही माझी एकुलती एक पोर. घरात सुमनच्या भट्टीतही न होरपळता ऐन वैशाखातही उमलणारं लिलीचं फूलच जणू. ती घरात असली तरच आता घरात थांबावंसं वाटतं. नाहीतर कोणत्याही क्षणी पोलिसी प्रश्नांच्या फैरींना तोंड देण्याची भीती मनात बसलेल्या कैद्यासारखं वावरावं लागतं घरात. पदम तर माझ्यापेक्षा जास्त वेळ असते घरामध्ये. तिलाही आता कळायला लागलंय. इतकी वर्ष मी भोगत आलेला सुमनचा काच आता पदमच्याही वाट्याला यायला लागलाय. ती हायस्कूलमध्ये होती तोपर्यंत सुमन निश्चिंत होती. मुलींचंच हायस्कूल होतं ते. पण गेल्या वर्षी कॉलेजला जायला लागली. तिच्या बोलण्यात मैत्रिणींसह मित्रांचेही उल्लेख यायला लागले. तशी सुमन सावध झाली. स्त्री पुरुष संबंधांबाबत कमालीची कर्मठ असणारी सुमन आता पदमची पहारेकरीच झाली. पदमचं कॉलेज तर बंद करता येत नाही आणि घराबाहेर आपण तिच्यावर लक्ष ठेवू शकत नाही, याची चिडचिड सुमनच्या वागण्यात वाढली. पदम घरात आली की तिची उलट तपासणी सुरू व्हायची. पदमचा मूड पाहून पुढचे तास दीड तास सुमन यांना त्या गप्पातनं कुठं काही सापडतंय का ते पाहत राहायची. बोलण्यात कुठे मित्रांचा उल्लेख आला की हातातलं काम बाजूला टाकून पदमच्या वागण्या बोलण्यातले क्षण तपासणीच्या सूक्ष्म भिंगाखाली घेते आता ती. मग पदमचं रडणं ओरडणं सगळा दिवस विस्कटून जातो. त्याची धग पुढचे 2-3 दिवस तरी घरात असतेच. पण पदमही आता याला सरावली आहे. आईला काय सांगायचं आणि काय नाही याचं भान तिला खूप लवकर आलेलं दिसतंय. मला का ते आलं नाही? सुमनचा स्वभाव ओळखायला मला तसा उशीरच झाला. पती पत्नी नात्यातल्या एकरूपतेला, त्या कल्पनेला मिठी मारून बसलो होतो मी. नोकरीच्या ठिकाणातलं, घराबाहेरच्या इतर सर्व व्यवहारातलं अक्षरनअक्षर मी सुमनला सांगत आलोय. या घराचं वळणच आहे ते. यात तपशील देण्यापेक्षा शेअरिंगची भावना महत्त्वाची वाटते मला. बँकेतल्या सहकाऱ्यांविषयी सांगताना बोलताना अर्थातच स्त्री सहकारी पुरुष सहकारी असा भेद मनातच नाही.
सरसकट सगळे येतात. हे शेअरिंग म्हणजे प्रामाणिकपणा म्हणायचा का भोळसटपणा असा प्रश्न पडतोय आता. सदैव कुठल्या तरी पोरीच्या प्रकरणात अडकलेल्या अशोक शिर्केनं मागे एकदा खूप वर्षांपूर्वी न मागता दिलेला सल्ला आत्ता आठवतोय. तो म्हणाला होता की भास्कर, बायकोला सगळं सांगायलाच पाहिजे असं नाही. भले तो आमच्यासारखा भ्रमर नाहीस हे माहिती आहे, तरीही अनुभवाचे बोल सांगतो की तुझा हा प्रामाणिकपणाच तुझी डोकेदुखी होईल एक दिवस. शिर्केला भविष्यही कळतं हे नव्हतं माहिती. सुमनच्या मनातली ही सहज फोफावणारी काटेरी वेडी बाभळ सुरुवातीला फारशी दिसली नव्हती. मावशीनी आणि सुमित्राताईनं गृहकृत्य दक्ष हे लेबल लावून आणलेली सुमन घराला थोड्याच दिवसात व्यापून राहिली होती. आईला, या घराला तिच्याशिवाय पोरकेपण आलं होतं जणू. 100% गृहिणी होती ती. आईचं औषध पाणी, पूजा अर्चा, एखादं व्रत केल्यासारखी करायची ती. आता आई नाही तरी इतर कामात काही फरक पडलेला नाही. जाहिरातीत दिसणारी घरं फिकी पडतील असं घर ठेवते ती. साफसफाईसाठी सदैव हाती असणारी फडकी, झाडू, पाणी आणि साबण या सैन्यासह तिचा पहाराच असतो घरावर. बायकोची, आईची परंपरागत भूमिका चोखपणानं पार पाडत आली आहे ती. त्यात कुठे बोट ठेवायला जागाच नाही आहे. घर हेच तिचं देऊळ झालंय जणू. पण तिचं नेमकं हेच वागणं माझ्या दुखण्याचं कारण होईल हे मला समजायलाही वेळच झाला. घर माणसांचं पाहिजे. तिथे कोणीही देव्हाऱ्यात नको आणि कोणा देवासाठी राबणारा कोणी भक्तही नको. माझ्या न कळत्या वयापासनं मी आई नानांचं हे माणूस भरलं घर बघत आलो आहे. जाणत्या वयात त्यांच्या वागण्यात जगण्यातल्या अर्थांचे अनेक पदर उलगडत गेले, उमजत गेले, माझ्यात मुरत गेले. या घराला माणसांचा लोभ आहे म्हणजे होता. आता आम्ही तिघेच असतो या बेटावर. नाना तसे जगमित्र होते. विक्री प्रतिनिधीची फिरतीची नोकरी, गप्पिष्ट स्वभाव. मित्रांचा, नोकरीतल्या महिला सहकाऱ्यांचा सतत राबता असायचा घरात. नानांचे मित्र, सहकारी आईच्याही मित्रमैत्रिणी व्हायच्या. नाना घरात असोत वा नसोत त्यांच्याशी आईच्या गप्पा रंगायच्या. माणूस लोभे होते दोघेही. मैत्रीचं आभाळ विस्तारायला त्या दोघांना कसलेच अडथळे कधीही आले नाहीत. उभयतातल्या विश्वासाशिवाय हे कसं शक्य होतं? सुमनला का नाही जमलं हे? स्त्री पुरुष नात्याविषयी सुमन खूपच सोवळी होती, नको तेवढी. माहेरच्या वातावरणात याची काही कारणं असतीलही, पण मग लग्नानंतर तरी या घरातलं काहीही तिच्यावर परिणाम करू शकलं नाही. आईच्या माणसं जोडण्याच्या संस्कारांची माती तिने कधीच स्वतःला का लावून घेतली नाही. गृहकृत्य दक्षच्या सुमनच्या व्याख्येत फक्त वस्तू आणि त्यांची साफसफाई एवढंच कसं काय? परस्परातला विश्वास, संवाद, स्वानुभाव यांना यात कुठेही जागा नाही. घरातल्या धुळीचा कण कण साफ करणाऱ्या सुमनला स्वतःच्या मनातली माणसांविषयीच्या संशयाची धूळ मात्र कधीच दिसली नाही. माणसं माणसाला जवळ करतात ती काहीतरी स्वार्थ मनात ठेवून. या विश्वासाची मेघ तिच्या मनात खोलवर रुतलेली आहे. नितळ निरागस स्नेह कधी तिच्या वाट्याला आलाच नाही का काय? यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न मी केला तेव्हा किती सहजपणानं ती बाजूला झाली. लग्नानंतर माझ्या मित्रांच्याकडे, परिचितांकडे प्रवासाला, फिरायला नेण्याचा प्रयत्न केला. तिची स्वच्छता, टापटिपीची आवड लक्षात घेऊन मी प्रवासासाठी रेल्वेच्या फर्स्ट क्लासची, महागड्या पण उत्तम सोयी असणाऱ्या हॉटेलचीच निवड करायचो. मोजक्या वेळेला आणि छेनका होईना येणाऱ्या सुमननं पदमच्या जन्मानंतर मात्र स्वतःच्या विश्वाला या घरातच बंदिस्त करून टाकलंय.
काय फिरायचंय, भेटाभेटी करायची आहे ती तुमची तुम्ही करा, मला याची आवड नाही, असं स्पष्टपणानं सांगून ती घरात मग्न झाली. तिच्या कोशात ती सुखी समाधानी असेल तर असू देत म्हणून मीही त्यानंतर तसा आग्रह कधीच केला नाही. पण प्रवास आणि पुस्तकांच्या छंदात रमणाऱ्या माणसाचं मैत्र जुळावं ही एक सहज गती असते. त्या गतीनं बँकेतली सहकारी कावेरी तिच्याशी स्नेह जुळला. बँकेतलं आमचं नातं अधिकारी सहाय्यकाचं होतं, पण मनस्वी डोंगर भटके असणाऱ्या कावेरी आणि प्रदीप बरोबर मी सुद्धा डोंगर वाटा चालायला लागलो. एकमेकांसाठीच असलेल्या त्या उभयतांशी मैत्रीचं नितळ नातं तयार झालं. त्या दोघांचाही मित्रपरिवार तसा मोठा होता, त्यात माझी भर पडली. जगण्याच्या या रमल वाटांवर सुमनलाही आणण्याचे प्रयत्न कावेरीने करून बघितले, पण सुमनची प्रकृती वेगळी असल्याची जाणीव होताच परत तिने त्याचा उच्चारही केला नाही. कावेरीच्या या प्रयत्नात तर सुमनच्या मनातल्या वादळाची बीज नसतील का? माझे कावेरी प्रदीप बरोबरच्या भटकण्यातले वृत्तांत याच्या मुळाशी असतील. पण ते तर मीच घरात मोकळेपणानं सांगत आलोय. बऱ्याच वेळेला पदमही आता आमच्या बरोबर ट्रेकला असते. तोही माझाच आग्रह असतो. सुमनसारखं पदमचं विश्व बंदिस्त नसावं, पंख पसरायला जग लहान पडावं, इतकं तिने मोठं व्हावं, ह्यासाठी मी तिला शक्य तेवढ्या नव्या नव्या अनुभवांना भिडवत होतो. तिलाही आवड निर्माण झाली आहे. ती कॉलेज ग्रुप बरोबर कुठेही जाऊन आली तर मलाही सविस्तरपणे सगळं सांगते. घरातल्या माणसांच्या संवादावर तर घर टिकून असतं. हा नाना आईंचा संस्कार ठसा अजून तरी फिक्का पडलेला नाहीये. आणि तो का फिका पडावा? नजरेला नजर देऊन सांगावंसं वाटत नाही, अशाच वागण्यावर विस्मरणाची सबबींची माती ढकलून ते वागणं गाडून टाकावं लागतं. पण काहीतरी वगळून सोयीचं तेच सांगावं असं माझ्यात आणि कावेरीत काहीही नाही. असं असताना सुमनचं हे असं अचानक वागणं सर्वांनाच अवाक करणारं झालंय. पदम पुन्हा पुन्हा विचारतेय, कावेरी काकू, प्रदीप काकांना काय वाटलं असेल बाबा? आरती प्रभू आणि ग्रेसच्या कविता आस्वादात डुंबणारं, इतरांना त्यात आणणारं कावेरी प्रदीपचं जोडपं. पण त्यांना सुमन मात्र नाही समजली. काय आणि कसा अर्थ लावला असेल त्यांनी या प्रकाराचा? स्नेहाचं एक नितळ आरसपानी सौंदर्याचं चित्र सुमननं किती सहजपणानं फाडून टाकलं. कावेरीशी माझा स्नेह कशा जातीतला आहे हे सुमनला समजत नाही का समजून घ्यायचंच नाहीये. निखळ नितळ स्नेह ही काय दरवेळी सिद्ध करून दाखवायची गोष्ट आहे का? स्त्री पुरुषातली मैत्री गढुळल्या नजरेनं पाहणाऱ्या समाजात तर मी सुद्धा वावरतोच आहे की. पण प्रत्येक जण प्रत्येक वेळी त्या मैत्रीत फक्त तोच संबंध बघतो हे मला नाही खरं वाटत. इतकं सगळं प्रकरण होऊनही बँकेतल्या स्टाफचं माझ्याशी वागणं काही बदललेलं नाही. ते एक बिच्चार हे विशेषण वगळता. बहुतेक वेळा स्त्रीच्या मनात उसळणारे प्रश्न आता माझ्या मनात उसळतायत. खरंच स्त्री पुरुषात पारदर्शक हेतुविरहित मैत्री नसतेच का? पुरुष हा सदैव फक्त नर आणि स्त्री फक्त मादी असते. दोघात फक्त तेवढंच नातं असू शकतं. स्त्रीविषयी अभिलाषेचा शाप पुरुषाला असला तर त्या शापापासून रक्षण करणारा वर स्त्रीकडे आहेच की. पुरुषाची नजर भेदून त्याचे हेतू ओळखण्याची 6वी संवेदना, प्रखर संवेदना, हा तो स्त्रीला मिळालेला वर आहे. तो वर कावेरीलाही मिळालेला असणारच आहे. मग हे सुमनला का नाही समजत आहे? प्रत्येक स्त्री म्हणजे तपोभंग करायला आलेली मेनकाच असते असं नाही ना. एखादी गार्गी मैत्रेयी सुद्धा असू शकते. तसंच लक्ष्मण रेषेबाहेर प्रत्येक वेळी प्रत्येक जण रावणच असतो असं नाही. घटकाभराच्या विश्रांतीच्या आशेनं आलेला एखादा स्नेह व्याकुळ पांथस्थ सुद्धा असू शकतो.
पारखी नजर निसर्गानं स्त्रीला दिली आहे, त्याचं बळ वाढव असं सुमनला कितीतरी सांगावंसं वाटतंय. कोण सांगेल समजावेल तिला हे? नियतीनं टाकलेल्या त्या भोवरेची गती तर आता थांबण्याच्या मंदावण्याच्या दिशेनं निघाली आहे. नाही, माझ्यात बळ हे आता. दिनांक 14 जुलै. बाबा, मनोमन तीर्थरूप आहातच, मग लिहिण्याची औपचारिकता कशासाठी? तुम्हीच तर म्हणता ना, घरातल्या माणसात नो फॉर्मॅलिटीज. बाबा, काल मी तुमची डायरी वाचली. हो, तुमच्या टेबलवरच होती ती. आईच्या हाती लागली असती तर आणखीन असो, म्हणून मी उचलली. 8 दिवसातला तुमचा सगळा अस्वस्थपणा त्या डायरीत उतरला असणार याची खात्री होतीच. आईनं त्या दिवशी केलेल्या गोंधळानं, आमच्या भाषेत याला लोच्या झाला असं म्हटलं असतं, पण लोच्या या शब्दाला थोडासा भानगड शब्दाचा वास येतो आणि तो शब्द तुमच्या आणि कावेरी काकूच्या मैत्रीला सूट होत नाही म्हणून तो टाळलाय. तर आईने केलेल्या गोंधळाने तुम्ही अस्वस्थ असणं साहजिक आहे. भलतेच हर्ट झालेले दिसताय. गोची झाली आहे खरी, म्हणजे माझी सुद्धा झाली होती. कावेरी काकू प्रदीप काकांबरोबरचे ट्रेक आता बंद होणार असंच वाटलं होतं, पण आजच मी त्यांच्याकडे जाऊन आले. त्यांचाच फोन होता म्हणून गेले होते. काय सॉलिड ग्रेट आहे दोघंही. कासच्या पठारावर येत्या रविवारी फुलं पाहायला येणार का विचारलंय त्यांनी. माझी तर दांडीच गुल झाली. एवढा पंचनामा होऊन सुद्धा. तर तेच म्हणाले की अगं सुमन जे वागली तो तिच्या मनाचा आजार आहे. आपण विचार करू शकणाऱ्यांनी तिला समजावून घेतलं पाहिजे. या म्हणजे आयुष्यभर तुम्ही समजून घेत आला आईला, आता हे दोघंही तुमच्या मदतीला. तुम्ही सगळे थोर आहात, साष्टांग दंडवत. SMS सुद्धा शॉर्टमध्ये लिहायची सवय आमच्या पिढीला, त्यामुळे तुम्हाला हे पत्र लिहिताना मला दमायला झालंय. आता फक्त एवढंच सांगते बाबा, ट्रेकमध्ये आपण नाही का अवघड अनगड चढणीला वळसा घालून पुढे जातो, तसंच का नाही तुम्ही करत? अवघड प्रश्नांची सोपी उत्तरं शोधण्याचा हा प्रयत्न आमच्या तरुण वयाचा फायदा म्हणा हवं तर. पण मला वाटतं इट विल वर्क. आणि डोंगरात भटकणारे सगळेजण मनानं सदैव तरुणच असतात. त्या अवघड चढणाला कसा वळसा घालायचा, कशी वाट काढायची ते तुमचं तुम्ही बघा. मदतीला मी, प्रदीप काका, कावेरी काकू आहोतच. आणि आणखीन एक, लक्ष्मण रेषेबाहेर प्रत्येक वेळी रावणच नसेल हे जसं खरं आहे, तसंच प्रत्येकानं सीतेचा सत्यवचने रामच होण्याचा अट्टाहास कशासाठी? नितळ निर्मळ स्नेह जपणारा गोपींचा सखाही व्हायला हरकत नाही. ट्रेकला येणार असाल तर सांगा. आईला कसं पटवायचं, काय सांगायचं ते मी बघते. तुम्हाला नाही जमणार ते. पदम. आणि हो, डायरी जरा काळजीपूर्वक ठेवत चला. लपवण्यासारखं काही नसेल त्यात तुमच्या दृष्टीनं, पण शोधणाऱ्याला मात्र बरंच काही दिसतं त्यात. तेव्हा श्रोते हो, ही होती दिलीप नाईक निंबाळकरांची लक्ष्मण रेषेबाहेर ही कथा. एक वेगळी विषय, वेगळ्या विषयाची, वेगळ्या अनुभूतीतून लिहिलेली कथा तुम्हाला नक्की आवडली असेल. त्यामुळे व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. चला पुन्हा भेटूयात अशाच उत्तम साहित्यासह. तोपर्यंत नमस्कार मित्रो.